नमस्कार. राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपले गाव जल आत्मनिर्भर करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचे आवाहन. महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अंतर्गत भारतीय जैन संघटना जिल्हा प्रशासनासोबत गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण योजना राबविण्यात येणार आहे. प्रत्येक गाव, खेडे, वाड्या, तांडे, वस्त्यावर या योजनेची जनजागृतीसह प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी भारतीय जैन संघटना व सुहाना स्पाइसने स्वीकारली असून त्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलरथाला जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. जाफराबाद येथील पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहामध्ये या संदर्भात कार्यशाळा घेण्यात येऊन सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांना या अभियानाची माहिती गवळी यांनी दिली. महावीर जयंतीच्या शुभ मुहूर्तावर 10 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गुरु गणेश भवन समोर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश बनियार, सौ सीमाताई खोतकर, तहसीलदार छाया पवार, मृद व जलसंधारण विभागाचे सुंदर वाघमारे, सुनील बिराजदार, विशाल सोनटक्के, जैन संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विनय कोठारी, विजय सुराणा, विजयकुमार जैन, राजेश लुनिया यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. जाफराबाद येथील जाणीव जागृती कार्यक्रमामध्ये जिल्हा समन्वयक संदीप गवळी यांनी उपस्थितांना या योजनेची आणि अभियानाची परिपूर्ण माहिती दिली. जालना जिल्ह्यातील 71 धरणातील गाळ उपसा करून शेतकऱ्याची जमीन सुपीक करण्यासाठी भारतीय जैन संघटना आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांना सहाय्य केले जाणार आहे. जाफराबाद तालुक्यातील 7 गावातील धरणातील गाळ काढण्यासाठी शासनाने परवानगी दिली असून या योजनेचा शुभारंभ करण्यात येत आहे. गाळमुक्त धरण आणि शिवार करण्यासाठी शासनाच्या वतीनं देण्यात आलेले पोर्टलवर संपूर्ण माहितीसह संबंधित शेतकऱ्यांनी माहिती सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा असे देखील यावेळी सांगण्यात आले. जाफराबाद येथील पंचायत समितीमध्ये आयोजित कार्यक्रम प्रसंगी गट विकास अधिकारी नारायण खिल्लारे, कृषी अधिकारी नवले साहेब, त्यानंतर विस्तार अधिकारी जायबाई साहेब यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. गोष्टीचे पण दार या ठिकाणी आपण उपलब्ध केलेले. आता कार्य करणारी संस्थेची जबाबदाऱ्या काय, पात्रता काय, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी केलेल्या आहे. मोजमाप कशा पद्धतीने अवनियाप करणार याच्या संदर्भात आणि तळ्यातील गाळ काढण्याचे महत्त्व, फायदे हे सगळं शेतकरी वर्गांना सध्या www.shivar.com यावरती उपलब्ध आहे. त्याचनुसार आपण बुलढाणा जिल्ह्याचे जे पदाधिकारी असेल, समजा जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2018 आणि 2019मध्ये सुजलाम प्रोजेक्ट आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब व नितीन गडकरी सरांच्या हस्ते आपण 134 पॉप्युलर जेसीबींचा शुभारंभ त्या ठिकाणी केला होता. मेहरा या ठिकाणी भरपूर आपण चांगल्या प्रकारे काम केलेले आहे. म्हणजे चिखली मतदारसंघ बुलढाणामध्ये पूर्ण एरिया आपण 13 तालुक्यामध्ये भारतीय जैन संघटनेने चांगल्या प्रकारे 2018-19मध्ये सुजलाम प्रोजेक्टमध्ये काम केलं. नीती आयोगाच्या माध्यमातून 5 जिल्ह्यामध्ये आपण काम केलेले आहे. अकोला, वाशिम, बुलढाणा, उस्मानाबाद आणि धाराशिव